तर श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईमधील अँटिलिया या निवासस्थानाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। इमारतीवरती लेझरच्या लाईटनं रोषणाई केली गेलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईत देखील ठिकठिकाणी भव्य दिव्य रोषणाई करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या मुंबईतल्या प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर आहे। या निवासस्थानाला आपण पाहतोय आकर्षक पद्धतीची रोषणाई करण्यात आलेली आहे। जय श्रीराम लिहिलेली अक्षर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लेझरच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही आकर्षक रोषणाई या संपूर्ण परिसराला या इमारतीला करण्यात आलेली आहे। वरती जर आपण पाहिलं तर रामाचं मंदिर देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यासोबतच वेगवेगळ्या रांगोळ्यांची एक आकर्षक या ठिकाणी नक्षी काम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लाईटच्या माध्यमातून हा एक अनोखा प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिसराची सध्याची जर दृश्य पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाई या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। समोर पाहतोय वेगवेगळ्या पंथ्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी लाईट्सच्या माध्यमातून ही आकर्षक रोषणाई या संपूर्ण परिसराला करण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा सध्या हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर गर्दी करतायत। या सोहळ्यासाठी खरं तर जगभरातले वेगवेगळे मान्यवर येणार आहेत आणि त्यामध्ये मुकेश अंबानी यांचा देखील समावेश आहे। त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि उद्या ते या कार्यक्रमासाठी जाणार आहेत। तत्पूर्वी या संपूर्ण सोहळ्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी एक ज्या पद्धतीने दिवाळीमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतं तशाच पद्धतीचं चित्र सध्या या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतंय। तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये लाईट करण्यात आलेली आहेत। समोर आपण पाहतोय रामाचं मंदिर देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लाईट्सच्या माध्यमातून हे आकर्षक मंदिर या ठिकाणी साकारल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये येणं खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी असते, त्यामुळे या परिसरात येता येत नाही। मात्र या उद्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी नागरिकांना देखील यायला या ठिकाणी बंदी नाही आहे। सध्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या परिसरामध्ये गर्दी करतायत आणि या सोहळ्याचा एक भाग होण्यासाठी ज्या पद्धतीने ही रोषणाई या आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचा आनंद या निमित्तानं मुंबईकर आपल्याला लुटताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनय राजभरसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।